नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने आसरा सोसायटी येथील वडाच्या झाडाचे पुनरोपण केलेल्या ठिकाणी वटसावित्री निमित्त वडाच्या झाडाचे पूजन करण्यात आले आणि त्याचबरोबर न्यायालयाने नरसापूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली याबद्दल आनंद व्यक्त करून न्यायालयाचे आणि महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले. 2 महिन्यांपूर्वी महाराष्ट्राला काळी माफ असणारी घटना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडली. समस्त महिलांच्या उरात धडकी भरवणारी व काहीच सुन्न करणारी अशी घटना घडल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता. त्यामुळे सर्व समाजातील महिला, स्त्री पुरुषांनी संताप व्यक्त करून नरसापूर घटनेतील आरोपीला तात्काळ फाशीची सजा देण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने सुद्धा पार्क चौकात भीमा कांबळे या आरोपीला फासावर लटकावे म्हणून आंदोलन केले होते. महाराष्ट्र शासनाने व न्यायालयाने तमाम महाराष्ट्रवासियांची लोकभावना विचारात घेऊन अवघ्या 2 महिन्यात त्या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली. त्या न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने सहर्ष स्वागत करून न्यायालयाचे व महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करतो. महिलांच्या सणादिवशी वटपौर्णिमा महिला भगिनींनी घेऊन वटसावित्रीची विद्यापूजन तर केलेच, पण त्याचबरोबर आजच्या दिवशी महिलांनी या न्यायाच्या रूपाने कायद्यावरील विश्वासार्थ असल्याचे संकेत मिळाले. जय जिजाऊ. मी मीनल दास, संभाजी ब्रिगेड महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सोलापूर. नसरापूर प्रकरणातील जो आरोपी आहे भीम्या कांबळे, तर त्याला आज सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याबद्दल आम्ही सर्व वडाच्या पूजेला आलेल्या सर्व सवाष्णी, या महाराष्ट्र सरकारचं, या न्याय व्यवस्थेचं आणि या प्रकरणामध्ये तपास करणारे जे पोलीस असतील, इतर अधिकारी असतील, त्या सर्वांचं आम्ही कौतुक करतो आणि स्वागत करतो. खरं तर हा निकाल जो दिलेला आहे हा अत्यंत कौतुकास्पद असा निकाल आहे. मधल्या काही काळामध्ये जे मुलींवरचे, महिलांवरचे जे अत्याचार वाढत चालले होते, यावरनं न्यायव्यवस्थेवरचा जो विश्वास आहे तो उडाल्यासारखा होता. परंतु जो न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे तो अत्यंत न्यायप्रिय असा निकाल आहे. याच्यापूर्वी सुद्धा श्रद्धाला जो आहे तो न्याय मिळालेला नव्हता, परंतु आज भीम्या कांबळेला फाशीची शिक्षा सुनावून या राज्य सरकारने, या न्यायव्यवस्थेनं खऱ्या अर्थाने श्रद्धाला आणि नसरापूर प्रकरणातील छोटी बालिका असू द्या किंवा इतर ज्या बालिका असू द्या, या अशा अत्याचाराने पीडित त्या सर्वांना आज न्याय दिल्यासारखा आहे. परंतु या माध्यमातून न्यायव्यवस्थेला आणि महाराष्ट्र शासनाला आम्ही विनंती करत आहोत की हा जो निकाल दिलेला आहे ह्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. कारण ही जर अंमलबजावणी तातडीने केली तर इथून पुढं असे अत्याचार करताना हे जे अत्याचारी आहेत ते 10 वेळा विचार करतील. म्हणून लवकरात लवकर ह्या जो निकाल दिलाय ह्याची अंमलबजावणी करण्यात यावी, ही ह्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आणि संपूर्ण सवाष्णी महिला ज्या भगिनी आहेत त्यांच्या वतीनं मी विनंती करीत आहे. जय जिजाऊ. यावेळी संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मिनलताई दास, सोनाली चौरे, दीपाली शिल्पकार, प्रिया मुलादे, शांता जोगदंड, प्रिया काळे, काजल जोगदंड, अर्चना तूप, सुंदर स्वप्न देडे, स्वाती कांबरे, जयश्री पिंपळकर, प्रीती पिंपळकर, रुपाली तानवडे आदी उपस्थित होते. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार.